तर गाईज आज आपलं काम चालू आहे गाडी मॉडिफाय करायचं काम. आमची पोरगी आणलेली आहे आता इकडं. फॉरेन भाडे भाड्याने आणलेली आहे. तर राम राम मित्रांनो, मराठी सुरू ब्लॉगवरती 305 दिवस म्हणजे आज आपला 87 दिवस. तर गाईज काल संध्याकाळी झोपलो होतो मी स्लॅबवर. आता उठलो मी डायरेक्ट 9 वाजता. मी आणि गोकत उठून डायरेक्ट खाली गेलेला आहे. तो लवकर उठला काही नाही. पण गाईज ओम मी 9 वाजता झोपलो. गाईज जस्ट मी उठलो, मग वाटलं ओमला उठून डायरेक्ट खाली जाईल मी. कारण कसं माहिती का ओम गाड्या घाली, कारण गाड्या घालायचा थोडी प्रॉब्लेम. गाईज उठ ना. ओम्या गाड्या घालू लाग बरं का. लय आणि मी तो लय म्हणजे लई थांबून मला खाली. गाय जाऊ काय असं आहे गेलं लगेच खाली. मग त्याला कसं नाणे आय नाणे तो मेल पाठव गोर. ओमेल पाठव. खाल्ला गाड्या वायचं भंगरीतोय. लाज वाटली पाहिजे तुला. खुशाल 9 वाजता होतो आपला. गाय मी तसं 8 वाजता उठलो होतो. माझे व्हिडिओची जरा काम करीत असलो होतो. काही रील पण मागल्या काहीच. रील पण बघितल्या तसं नाही, रील्स पण बघितले भरपूर. सकाळ सकाळ मोटिवेशन भेटतं काहीच रील्स बघितलं. अरे नीट आहे बाबा. तर त्याला काही मी पण गाड्या घालू लागतो. तर काहीच फायनली उठलो, आंघोळ वगैरे केली, जेवण वगैरे केलं. नाही आधी जेवण केल्यानंतर आंघोळ केली. नंतर म्हणलं काय करावं. तर रस्त्याने गाडी करायला जाता भेटला. म्हणलं काहीतरी वेगळं केलं पाहिजे दररोज. नुसती ती स्प्राईट आणलं ती पिणं त्याच्यात काही मजा नाही. मग आज आम्ही घेतली गाडी 10 रुपयाचा चोकोबार. तर काही आता मी बघतोय सौरभ जोशीचा सॅमसंगचं मीटअप. तर चला काय एवढी मस्त आईस्क्रीम फस्त करतो. अरे बाप रे गाईच नाथ खोळांचा का तुला काय. जेवढं ऊन पडलं बाहेर ना, बाहेर तुम्ही बघू शकता एवढं ऊन पडलं की नाही. सध्या नाही का आभाळ ते आता आभाळाचं पावसाचं गेलंय वातावरण गेलंय. सध्या फक्त ऊन पडतंय, ऊन नाही ऊन. तर काय फायनली दुपारच्या कडकड देऊन आम्ही निघालो पुढं फाट्यावर. त्या बघण्यासाठी स्प्राईट आणण्यासाठी काही ऊन पडलंय. पण एवढं उन्हाचं कडे काय खायला घेतो बरं मोठा घातलाय गाईच आपल्या गाडीला ब्रँडेड आहे. आपल्या गाडीला पेट्रोलचं झाकण नाहीये, फक्त ते असं पिण्याचं झाकण आहे. लॉक झाकण नाहीये. कुणाची हिंमत होते पेट्रोल काढायची. आणि गाडीत काही नसतंच, गाडी फक्त कामावरतं पेट्रोल असतं. गाईच फायनली स्प्राईट वगैरे घेतली आहे. तर जायचं मस्त एवढी पस्त करून टाकायची डायरेक्ट घरी जाऊन. एवढं होणार बघा. इथं आलं ऊन कमी झालं. जवळ रस्त्याने त्यावेळेस ऊन होतं. आता शिराळ पडली. तर मित्रांनो घरी आणूच तर स्प्राईट घेऊच तर धने बघ लगेच फोडली स्प्राईट. गाईच एवढी माझी त्याने गरमी स्प्राईट प्यायला एवढा मानी जातो. थोडी आपल्याला शिवण भेटते. आमची पोरगी आणलेली आहे आता इकडं. फॉरेन भाड्याने आणलेली आहे. बेटी चौथ के तारे पिछवाड़े में तो 2 लिकट जाएगा. माझा ब्लॉग यदि बहन पाल रहे हो बेटा. चला घेऊ थोडं फस्त करून मग दूध पुढं थोडं बाहेर. तर गाईज आपल्याला आपणाला स्प्राईट घेऊन ते पण या थम्सअपच्या बाटलीत. एवढी टम फुगली की नाही गाईज. रशियन आणलेली आपण आधी रशियन. तर चला गाईज नानाचं नाही दारे धरते तर लगेच आपण एवढी थम्सअपची बॉटल घेऊन दाखव त्याला.
त्याला दाखव पारस जाजू पारस तर चला काहीच बघा शिरा पडला आता दर 15 दिवस सांगू करीत नाही. चला भाऊ नानाच्या रिॲक्शन कसं काय कारण नाना म्हणते डबल आज दुपारच्या आणली का बघू आपण काय होतं काय नाही. एकूण चालू एकूण टिकून मला जायचं घरी. तुला काय करायचं चल मला पाणी 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 इकडे ना आम्ही जातो पाणी आणलं हो थंड आईचा स्कॅम नाही तर बाबा पाणी आणलंय अहो सरबत सरबत पाणी सरबत आहे पाणी पाणी त्या बरं पाणी काय हो का त्यांच्या टाकून लागले ते चांगलं आहे काय रे आपलं जो स्कॅन केलं का हा पाणी तर गाईज आज आपलं काम चालू आहे गाडी मॉडिफाय करायचं काम हे बघा हे आपला ब्लॉगर आणि गोकुळ मस्तपैकी गाडीच्या टायरला नाही का व्हाईटनर लावते तर अय फिरवल्या का फिरव ना गाईज कसा क्रेझी वाटतंय चालू करून दाखव डायरेक्ट नगर करतो तर काय तर काही एकदम भारी वाटलं पुढच्या पण केलं तसं एकदम ऍस्टिक वाटतंय काय तुम्हाला आपल्या गाडीची एक मेन प्रॉब्लेम काय आहे हे बघा आता केक आपण खाली आणली नसशी ते हे घे ना पोटरीच घे ना वर हाताला लागा नाही हाताला तुला केक का खाली जायचं सर गाई बघा खालीच राहते वर येतच नाही तिचा गुट्टा गेला काय बघाईच आज रविवार येतं शेतकरी लोक लवकर घरी चाललेले आहेत कारण कसं माहिती का आज अडचण सगळेजण हा जेवायला पण आहे काहीच मेन गोष्ट जेवायला पण आहे. संत महात्मा आणि आज बुंदी जेवायला आहे कोण म्हणलं रविवारची उरलेली काही उरली नाही भाऊ नेली सगळी लोकांनी हा माहिती तुला ट्रॅक्टर भर होती ट्रॅक्टर काही उरली नाही काही भर होती काही उरली नाही गाईज पण प्रेमी वाटतं मग कमी सांग कसं वाटतं गाईज एकदम क्रेझी तर गाईज फायनली आपली गाडी सगळी कलर करून झालेलं आहे टायरला हे तुम्हाला आता नाही का चालून दाखवतो गाईज बघा कसं वाटतं एकदम क्रेझी भारी वाटतं ना गाईज इकून दाखवतो कसं काय वाटतं गाईज एकदम भारी ना ती टायरला कलर असतो सेम तसं वाटतं काहीच पुढच्या टायरने दाखवतो पुढच्या टायरला कुठं राहायचं तर गाइस फाइनली हम उस राह पे चलने जा रहे हैं जिस राह पर हम पहले 4-5 दिनों पहले चल रहे थे म्हणजेच आपण पुन्हा एकदा मायंबोर आज आरती तर गाइस आता वाजले 7-8 वाजता ॲक्युरेट 8 वाजता होती आरती सुरू म्हणजे आपल्याकडे एक तास आहे एकदा आपण तिथं पोहोचणार आहे आणि हा झाला आपली त्याचा ॲस्थेटिक बॉय ते ॲस्थेटिक बॉय पण कपडे चेंज करून राहिलाय आणि थोड्या पुढे नाही डायरेक्ट मायंबोर गाईज तर चला भेटूया एक मायंबोर आणि बोंब पण आला गाईज कुकू म्हणता लागलाय गाईज ॲस्थेटिक बॉय 2 तर गाईज चला थोड्याचा भेटू कुठं डायरेक्ट मायंबोर तर गाईज फायनली पोहोचलो कुठं मायंबोर म्हणून टाइम नाही झाला आहे 7:52 खाली 8 मिनिटात आरती सुरू होणार मित्रांनो तो वातावरण दाखवतो सध्या शांत वातावरण आहे सध्या लाईटिंग काढली मंदिराची तर मित्रांनो थोड्याचा आरती सुरू आली का तुम्हाला लोक दाखवतो मी कसं काही होतोय बरेचसे माणसं जमली आज पण आरतीला पण तेवढेच माणसं जमतात मित्रांनो जेवढे सप्ताह जमतात ना तेवढेच पण कमी जमतात पण जवळपास एवढं सगळं भरतंय जेवढं सगळं हे आहे ना गाईज हा गजरा ही मध्ये जाहिरात ती गाईज याला स्किप करीत जा तर गाईज जेवढा हिरे आहे ना एवढा हिरे सगळा लोकांनी असं गच्च गेला एवढी गर्दी होते
तर चला आठवून थोड्याच वेळात आरती वरून तुमचं स्वागत करण्यात येत आहे सर सर तर गाईज फायनली आपण निघलो कुठं घरी आता जेवण वगैरे केलं गाईज मला वाटलं गर्दी भरपूर काही नाही पण आज गर्दी नाही कारण की दुसरीकडं आपल्या शेजारच्या दुसऱ्या गावात नाही का एक सप्ताह चालू आहे सगळे लोक तिकडे जातात त्याच्यामुळे आज काही एवढी गर्दी नाही आहे पुढच्या रविवारी नाही का नक्की गर्दी राहील पण आपण पुढच्या रविवारी काही नसणार आहेत कारण की आपण चालू उद्या किंवा परवा कारखाना डायरेक्ट सगळ्यांनी असं पोटाला हात चोईत निघाले जातात घरी हे स्ट्रिक बाय पाहिलं का कॅमेराला पाहिलं का माणूस कॅमेराला पाहिला का माणूस फोन आला म्हणून सोडलं नाही मला मारला जात आता आणि होतो रॅस्ट्रिक बॉय तर काहीच फायनली मायामधून घरी आलो आता आलो मी स्लॅबवर मस्त झोपायला आज पण वातावरण कालची फ्रेश वातावरण आहे आबाच काय कुठं काय वातावरण दिसतं ना संध्याकाळी म्हणजे पाऊस काय वर काय येणार नाही कारण पाऊस जर आला ना आपलं खाली जावं लागतं पण आज पण काय वातावरण दिसत नाही मला बघू शकतो चांदण्याचं वातावरण आहे चंद्र आहे तर काहीच फायनली तर काहीच तर काहीच आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग जर आवडला असेल ना ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा आणि असेच नवीन क्रेझी ब्लॉग बघायला आजचा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ चला बाय बाय आज सोबत कोण कोण तुम्हाला दाखवायचं राहिलं हटकून काय हटकून हे म्हशीवाला वाव्या तर काहीच आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग जर आवडला असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा तर व्हिडिओ चला बाय बाय अरे इकडे दाखवलंय